नमस्कार मित्रांनो, तुमचं कोकण टू मराठवाडा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज आपल्याला दाखवणार आहे जवळ्याची सुकट कशी बनवायची, मतलब जवळ्याची सुकी भाजी कशी बनवायची। हा आहे सुका जवळा। या दोन प्रकार असतो, एक पिवळा आणि एक पांढरा असतो। ह्याला आपण स्वच्छ पांढरा जो असतो तो चांगल्या क्वालिटीचा असतो। ह्याला आपण स्वच्छ दोनदा पाण्यातून धुवून काढायचं आहे आणि बाजूला ठेवायचं, म्हणजे त्याचा वास येणार नाही। काही लोक ह्याला झिंगाही बोलतात आणि काही लोक जवळा बोलतात, तर काही लोक सुकटही बोलतात। तर अशी ही जवळ्याची भाजी मला तर फार आवडते। तर आपण करायचं काय, एक कांदा, 2-4 मिरच्या आणि एक टोमॅटो कापून घ्यायचा आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर कढई ठेवायची। आता आपण ह्याच्यात सर्वप्रथम कांदा टाकूया आणि तो कांदा छानसा असा ब्राऊन होतेपर्यंत थोडासा तेलावर हलवायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची। हा बघा, थोडासा ब्राऊन होते तसा छान कलर येतोय। आता मी ह्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, त्यालाही थोडंसं छानसं हलवायचं आहे। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मिरची ॲड करायची। मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जाता जाता लाईक सबस्क्राईब नक्की करा। आता आपण ही मिरची टाकलेली आहे, तर तो व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। आणि आता मी इथे जो टोमॅटो कापलेला आहे तो टाकणार आहे। हा आपण टोमॅटोही टाकायचा आहे। आता त्याला मस्त हलवायचं आहे। आता हे दोन्हीही पाणी न टाकता हलवायचं आहे। आता ते छान असं पाणी सोडेल, त्याच्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे आणि ह्यालाही हलवून घ्यायचं आहे। आता कलरला इतका सुंदर दिसतोय बघा। त्याच्यानंतर थोडंसं मी त्याच्यात परत हळदही टाकणार आहे आणि ह्या सगळ्यांना एकजीव करून घेणार आहे। तुम्हाला माहिती आहे, मराठवाड्यात हा झिंगा फारसा खाल्ला जात नाही। त्या लोकांना मुळात सुकी मच्छी हा प्रकार आवडत नाही, त्यांना वास येतो। पण कोकणामध्ये जर आपली समुद्रामध्ये जर ओली मच्छी भेटत नाही, कारण की बऱ्याचदा असं होतं की कोळी बांधव जातात आणि त्यांना मच्छी सापडत नाही। त्यांचा एक ठराविक काळ असतो, पौर्णिमेच्या नंतर ते मच्छी पकडायला जातात। मग तोपर्यंत ती लोक स्टोअर केलेली फिश, सुकवलेली फिश खातात आणि ही छान लागते, मलाही खूप आवडते। त्याच्यानंतर हळद टाकल्यानंतर हलवून त्याच्यात आपण तो जवळा टाकायचा आहे आणि तो छान प्रकारे हलवून घ्यायचा आहे। नंतर आपण त्याच्यात थोडंसं पाणी सोडायचं आहे, जवळजवळ अर्धा ग्लास सोडायचं आहे, जास्त नाही सोडायचं। आणि त्याच्यावर नंतर ते हलवून व्यवस्थित त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। दिसायला फार सुंदर दिसतो आणि चवीलाही फार छान लागतो। ह्याच्यासोबत तुम्ही अशाच 2 चपात्या खाऊन टाकाल। त्याच्यानंतर त्याच्यावर गरम मसालाही सोडायचा आहे उकळी आल्यावर आणि ते सगळं एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर झाकण उघडल्यावर हे पाणी थोडंसं आटेल, त्याच्यानंतर थोडंसं हलवता ते राहिलेलं पाणी हे आटून जाईल आणि असा सुका कडकडीत छान जवळा लागतो बरं का। तसं तुम्ही रस्साही ठेवू शकता, पण कोणाकोणाला आवडत नाही, मला हा असाच आवडतो, फार छान लागतो। भातावरही खूप सुंदर लागतो। नंतर कोथिंबीरनी छान सजवून घ्यायचं आहे आणि गरमागरम सर्व करायचं आहे। कसे वाटलं माझा हा ब्लॉग हे नक्की सांगा आणि जाता जाता माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। सो बाय बाय। आता मी हे छानसं ताटात घेऊन खायला घेणार आहे। मित्रांनो, आणखी तुम्हाला काय माझ्या ब्लॉगमध्ये का पाहायला आवडेल हे नक्की सांगा, मी ते बनवायचा प्रयत्न करेन। तसेच मी कोकण आणि मराठवाडा यातील परंपराही सांगण्याचा प्रयत्न करेन। मित्रांनो, तुम्हाला या चॅनलवर कोकणातील आणि मराठवाड्यातील जेवणाबरोबरच परंपरेबद्दलही माहिती दिली जाते। The things you think about determine the quality of your mind.